नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सेल करिअर गायडन्समध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे। आज आपण MES आयुर्वेद महाविद्यालय जे की रत्नागिरीमधील एक BMS कॉलेज आहे, तर याचा आपण कॅटेगरी वाईज कट ऑफ बघणार आहोत। त्यासोबतच आपण या कॉलेजची फीस, त्यासोबत हॉस्टेल मेसचे चार्जेस, त्यासोबत डिपॉझिट अशा विविध गोष्टींवर देखील चर्चा पुढे करणार आहोत। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। तर हे कॉलेज आहे MES आयुर्वेद महाविद्यालय। कॉलेजचा ग्रेड हा B2+ आहे, जे की NAAC या संस्थेने कॉलेजला दिला आहे। स्क्रीनवरती तुम्ही कॉलेजचा जे मेरिट लिस्ट आहे, म्हणजे विद्यार्थ्यांनी या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं आहे 2024-25मध्ये, तर त्यांची लिस्ट बघत असाल। त्यामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांची कॅटेगरी आणि मार्क्स हे दोन कॉलम आपल्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट असणार आहे। तुम्ही इथे पहिल्या नंबरचा विद्यार्थी बघितला, ओपन कॅटेगरी आहे कॅन्डिडेटची, 548 मार्कावर विद्यार्थ्याला हे कॉलेज अलॉट झालं आहे। दुसऱ्या नंबरचा विद्यार्थी आहे NTC कॅटेगरी आहे, 523चा कट ऑफ गेला आहे। पुढे आहे NTD 506चा कट ऑफ। नंतर चौथ्या नंबरचा विद्यार्थी OBC कॅटेगरी आहे, 501चा इथं कट ऑफ या कॉलेजसाठी गेला आहे। तसंच तुम्ही आपल्या कॅटेगरीनुसार मुलांना किती मार्क आहे हे देखील इथे बघू शकता। पुढे आपण समजा 22 नंबरचा विद्यार्थी बघितला, 458 मार्कावर विद्यार्थ्याला हे कॉलेज जे आहे ते अलॉटमेंट इथं झाली आहे। सोबत आहे 28 नंबरचा विद्यार्थी SCBC कॅटेगरी आहे, 452 मार्कावर मुलाला कॉलेज जे आहे तिथं भेटलेलं आहे। त्यासोबतच कॉलेज अतिशय जुनं आहे, 2007मध्ये कॉलेज जे आहे ते रत्नागिरीमध्ये सुरू झालं होतं। एकंदरीत कॉलेज जे आहे तर ते आउटसाईडला आहे। पुढे आपण समजा बघितलं 47 नंबरचा जो कॅन्डिडेट होता, तर त्याला मार्क जे होते तर ते आपण बघू शकतो की SCBC कॅन्डिडेट 443 मार्कावर मुलाला हे जे कॉलेज आहे तर ते भेटलेलं आहे। एकंदरीत बघता कॉलेजचं मागच्या वर्षी कट ऑफ जो होता तो एकंदरीत सगळ्याच मुलांचा मार्क खूप चांगले पडले होते सगळ्यांनाच, त्यामुळे कट ऑफ जो आहे तो खूप हायर साईडला आहे। एकंदरीत खाली आपण जर बघितलं, कॉलेजमध्ये 100 विद्यार्थ्यांची इनटेक ह्या कॉलेजसाठी असणार आहे। आता समजा 100 नंबरचा विद्यार्थी आहे, तर त्याला OBC कॅटेगरी 143 मार्क आहे, तर हा मुलगा जो आहे तो कॅन्डिडेट 100% मॅनेजमेंट कोटा म्हणजेच IQ काउन्सिलिंग थ्रू या मुलांनी इथे ॲडमिशन घेतलं आहे। तर तुमचं बजेट वगैरे चांगलं व्यवस्थित असेल, तुम्ही IQमधून घेऊ शकता। तुमचं जर तुम्हाला कमी बजेटमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर आमच्यासोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। तुम्हाला बेस्ट टू बेस्ट तुम्हाला ऑप्शन्स दिले जातील। त्यामुळे तुम्हाला अदर स्टेट असेल, महाराष्ट्रात जर तुम्हाला मॅनेजमेंट काउन्सिलिंग करायचे असेल तर त्याच्यासाठी देखील 100% आपली टीम तुम्हाला हेल्प करेल। सगळ्यात कमी कट ऑफ समजा आपण बघितला तर तो इथं ST कॅटेगरीसाठी गेला आहे, 322 मार्कावर तुम्ही बघू शकता। 85 नंबरचा विद्यार्थी आहे, तर त्याला देखील कॉलेजमध्ये अलॉटमेंट हे झालं आहे। तर निश्चितपणे तुमचा स्कोअर वगैरे काय येतो आहे आपल्याला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता। आता तुम्ही स्क्रीनवरती कॉलेजचं जे फी स्ट्रक्चर आहे 2024-25चं ते बघत असाल, तर यावर्षी जर समजा काही फीचे चेंजेस झाले तर नक्कीच आपण आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती याचा अपडेट देऊ। आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्यावर जाऊन तुम्ही आपला फ्री काउन्सिलिंग ग्रुप जॉईन करू शकता। त्यावर आपण सर्व काउन्सिलिंग रिलेटेड अपडेट्स टाईम टू टाईम पाठवत असतो। पुढे जर आपण कॉलेजची फीस बघितली तर समजा ओपन, OBC, ST, VJNT, SBC, SCBC या विद्यार्थी असतील आणि त्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त असेल तर त्यांच्यासाठी 2,50,000 रुपये कॉलेजची फीज राहणार आहे। पुढे आहे ओपन, OBC, SCBC, EWS। समजा मेल कॅन्डिडेट असेल आणि उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असेल तर त्या मुलासाठी फक्त 1,37,388 रुपये एवढीच फीज राहणार आहे। नंतर आहे तिसरा नंबरचा, ह्याच्यामध्ये ओपन फिमेल कॅन्डिडेट ज्याचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे, तर त्यांच्यासाठी फक्त 24,776 रुपये कॉलेजची फीज राहणार आहे। नंतर तुम्ही चौथ्या नंबरला OBC, SCBC, EWS फिमेल कॅन्डिडेटसाठी फीस बघू शकता, ती देखील सेमच राहणार आहे, म्हणजे 24,776 रुपये। एकंदरीत 5 नंबरच्या ह्याच्यामध्ये VJNT, SBC, तर त्या मुलांसाठी 24,776 रुपये। SC आणि ST कॅन्डिडेटसाठी कुठल्याही प्रकारची फीज इथं कॉलेज आकारत नाही आहे। समजा ज्या विद्यार्थ्यांना NRI कोटा किंवा IQ म्हणजेच मॅनेजमेंट कोटातून ॲडमिशन घ्यायचं असेल त्याची फीज तुम्ही इथे बघू शकता। नक्कीच कॉलेज तुमच्याकडून 3 ते 5 पट फीज या मॅनेजमेंटसाठी कॉलेज तुमच्याकडून आकारू शकतं। तुमचं कमी बजेटमध्ये ॲडमिशन करायची इच्छा असेल तर नक्कीच आम्हाला कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता। पुढे आपण समजा हॉस्टेल वगैरेची फीज बघितली तर यासाठी तुम्हाला
गर्ल्स आणि बॉईज हॉस्टेल अवेलेबल आहे. 48,000 रुपये कॉलेजची जी आहे तर ती फीस हॉस्टेलसाठी राहणार आहे. तर समजा हॉस्टेल जे आहे तर ते कॉलेजपासून थोडं अंतरावरच आहे. नंतर पुढे आपण कॉलेजचे जे युनिव्हर्सिटी चार्जेस आहेत ते बघूयात. तर यामध्ये आपण तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार किती फीस तुम्हाला लागणार आहे, त्यासोबत एलिजिबिलिटी चार्जेस, अश्वमेधा फीज, युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट चार्ज, सेल्फ फायनान्स युनिट, डिझास्टर मॅनेजमेंट, तर अशा विविध प्रकारच्या फीज कॉलेज जे आहे तर तिथे तुमच्याकडून घेत आहे. IQ किती आहे, रिझर्वसाठी किती आहे, त्यासोबत समजा तुम्ही ओपन थ्रू ॲडमिशन घेतला असेल किंवा ऑल इंडिया कोट्यातून तुमच्यासाठी इथं वेगवेगळ्या प्रकारची फीज इथं कॉलेज तुमच्याकडून घेणार आहे. नक्कीच तुम्ही ॲडमिशनसाठी एवढ्या फीची तयारी तुमची असलीच पाहिजे. जे काही अपडेट्स असतील तर ते नक्कीच आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर देणारच आहोत. ज्या विद्यार्थ्यांना आमच्याकडून पेड काउन्सिलिंग करून घ्यायची असेल तर त्यांनी आम्हाला 920-910-1770 या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला व्यवस्थितरित्या मार्गदर्शन देऊन तुमच्या एका चांगल्यात चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन आपण करून देऊ. त्यासोबत ज्या विद्यार्थ्यांना कमी बजेटमध्ये अदर स्टेटमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, तुमचं MBBS असेल, BMS असेल किंवा BHMS असेल किंवा BDS असेल, त्यामुळे देखील आपली टीम तुम्हाला 100% मदत करेल आणि तुम्हाला एक सिक्युअर सीट देण्यास आम्ही 100% मदत करू. तर भेटूया आपण अशाच इम्पॉर्टंट व्हिडिओजमध्ये. धन्यवाद.